जय भाई. माझं युट्यूब चॅनल तिथे जे ब्लॉग्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. मी पूर्वी बोलल्याप्रमाणे आपण कोंडेश्वर देवस्थानकडे जाताना जे पिकनिक स्पॉट्स लागतात त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. चर्चा म्हणजे इन द सेन्स आपण दाखवून देऊ आता हे आम्ही नवीन एका पिकनिक स्पॉटवर आहे. ते बरेच होते ते जसं की तुम्ही लोणावळा खंडाळा बघितल्याप्रमाणे मस्त पिकनिक स्पॉट्स आहे इथे छोटे छोटे. आणि ट्रेकिंग ट्रेक सुद्धा आहे भरपूर सारे तिथे. वरती जाता येतं बघा तुम्ही मागं माझ्या डोंगर वगैरे दिसत असतील तुम्हाला. मस्त डोंगर आहे, असा डोंगर दर आहे. आणि बघ छान असं डोंगर असे ढगामध्ये घुसलेत. एक नंबर व्ह्यू आहे इथे खाली. तिकडे साईडनं बघा आता असं ते भाताची शेती केल्या जाते. ते भाताची शेतीतून तिकडून धबधबे, त्या धबधब्याचं पाणी वाहत इकडच्या साईडने येते. आपण उंच साईडला आहे, तिथून पूर्ण व्ह्यू येते. आणि आज 3 आणि 4 ऑगस्ट आहे बघा. 3 ऑगस्ट आहे, उद्या 4 ऑगस्ट. इथे मस्त महाप्रसादाचं आपलं तुम्ही विशेष सूचना आहे. कोंडेश्वर देवस्थानला 3 आणि 4 ऑगस्टला मस्त महाप्रसाद आहे. आणि ते धबधबे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज. तिथे बघा धबधबे. आणि ही सगळी गर्दी फक्त महाप्रसादासाठी आणि आपल्या महादेवाचं दर्शनासाठी लागलेली आहे. एक नंबर आहे. वरती छान छान धबधबे आहेत मस्त. ते धबधबे आपण आज बघू आणि महादेव मंदिर सुद्धा बघू. छान वाटतंय आज तिथे मस्त. एकदम लोणावळा खंडाळापेक्षा भारी वाटायला लागले इथे. एवढं छान आहे, एकदम मस्त. पूर्ण गजबजाट आहे इथे आज. मस्त वाटतंय. आपण आलेलो आहे कोंडेश्वर देवस्थानला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. या जेवण करू. मस्त एक नंबर महाप्रसाद झालेला आहे. तिकडे पुढे छान असे धबधबे. आपण जेवण झाल्यानंतर मस्त तिकडे वरती जाऊ आणि पोहण्याचा आणि धबधब्याचा आनंद घेऊ. कोंडेश्वर देवस्थान म्हणजे एक पुरातन महादेव मंदिर आहे बघा. छान मंदिर आहे, डोंगरदरी मध्ये वसलेलं आहे. मजा करू आपण तिकडे वरती जाऊन. आता देवाचं दर्शन जास्त झालंय आमचं. आता आम्ही जाणार आहे वरती महाप्रसाद लाभ घेतल्यानंतर. चला मग जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपण आता महाप्रसाद घेऊन झालाय आपला आणि आपण चाललोय वरती पोहायला. मस्त नॅचरल कुंड दाखवतो तुम्हाला, नॅचरल धबधबे दाखवतो. आता मी करताय ट्रॅकिंग. हा मजा येते इकडे. भारी पिकनिक स्पॉट्स आहेत, तुम्ही या. थोडं कठीण आहे चढायला पण मजा येते. होल अँड सोल कॅमेरामॅन आणि मीच आहे एकटाच. तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो. बघतो. जेवण केल्यामुळे प्रॉब्लेम व्हायलाय. बघा वातावरण बघा. रविवारची सुट्टी पूर्ण फिरण्यामध्ये. टिंग 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 टॅक. एक नंबर असं वातावरण आहे बघा. तुम्हाला दाखवतो. हे बघा धबधबे. छान असे धबधबे आहे तिथे. तुम्हाला आवडेल. एक नाही खूप आहेत. ते वरती डोंगरावरून इथपर्यंत सगळे धबधबे आणि खाली नॅचरल असे कुंड बनलेले आहेत. त्याच्यामध्ये स्विमिंग करू शकतात. 15 ते 20 फूट पर्यंत होल सुद्धा आहेत. काही आपल्याला म्हणजे ज्यांना पोहणं नाही त्याच्या हिशोबानं छाती इतकं, डोक्या इतकं, कमरा इतकं पाणी आहे. आता मी तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो. छान असेल. लोक खूप एन्जॉय करतात इकडे येऊन, मजा करतात. एकदम भारी छान ग्रीनरी अशी एक नंबर वरती. एक ट्रॅकिंग ट्रॅक्स आहेत वरती एक नंबर. छान. हे बघा आलोय आपण आता इकडे. आपण जाणार आहे आता पोहायला. मला पोहायचं नाहीये, जेवण झालंय. तरी पण तुम्हाला सांगितलंय ना पोहायला चाललोय, तर पोहायला जाणार म्हणजे जाणार. मजा येणार आपल्याला पोहायला एक नंबर. अरे बापरे, उतरायचं कसं. जाऊयात आपण खाली. इथून जायचंय आपल्याला तिकडच्या साईडला. आणि हे आहे कोंडेश्वर मंदिर.
महादेवाचं चूर आहे कसं मंदिर आहे. आज तुम्हाला आतून दाखवता नाही गेलं कारण की आज जाम गर्दी आहे तिथे. भारी नदी वाहते बघा तिकडे पण आहे. चला आपण आलोय कोंडेश्वर देवस्थानच्या वरच्या साईडला. एक नंबर असं लोकेशन आहे. इथून हा धबधबा एकदम खालच्या साईडने एकदम जोरात असा आढळतो. हे लोकेशन बघा, हे आपले मित्रमंडळीच आहेत सर्व. एक नंबर. चला आपण चाललोय आता कुठे, नॅचरल कुंडामध्ये स्विमिंग करायला नदीमध्ये. तुम्हाला धबधब्याचा व्ह्यू दाखवतो इथून मस्त. इथून छान असा धबधब्याचा व्ह्यू असतो. हे बघा मस्त एन्जॉय करतात लोक इथे. हे कोंडेश्वर देवस्थान पूर्ण दगडामध्ये आहे. कोरीव काम करून बनवलेलं आहे. जुनं एकदम आहे. आपण चाललोय आता तिकडे. तिकडे स्लिपरी नाही आहे ना जास्त, जाता येतं ना तिथं. इथे तिकडे नाही ना. हो हो चालतंय. इथे जास्त जरा खोल पाणी आहे, इथे जाण्यास परमिशन नाही आहे. म्हणून आपण तरी पण तिथे नाही तिथे जाणारच आपण. आपल्याला काय फरक पडतो, जेव्हा त्यांना पोहणं नाही त्यांना प्रॉब्लेम येतं तिथे नाही जायचं. त्यामुळं व्यवस्थित गाईड घेऊनच चला. स्लिपर याच्यावर जाऊ नका जास्त, पावसाळ्यात दिवस आहे. हा आपण जातोय आता तिकडे स्विमिंग करायला. ये देखो मार दी उसने, उडी मार दे रे भाई. एक नंबर ना हो, जमलं ना, मजा आहे. हो आता इथून आपल्याला सांभाळून चालू लागेल. हे आहे स्लिपरी कार्यक्रम. आपल्या व्हिडिओच्या नादामध्ये आपणच जायचो. हे बघा धबधबे, नॅचरल कार्यक्रम इकडे. हो हो व्हिडिओच्या नादामध्ये मजा येईल कामातून. हे बघा मित्रपरिवार इकडे मस्त चट आनंद घेत आहे पाण्याचा. आपण पण घेऊयात. चला जायचंय. कुठून जायचंय पण बस बस बस. जाम स्लिपरी आहे ना इकडे. चालेल मग आपण स्टॉप करू. इकडे जाणार आपण आता उड्या मारायला, पोहायला. एखादं हेक एक नंबर. आपल्याला इकडे जायचंय तर पोहूनच जावं लागेल. आणि आपल्याकडे कॅमेरामॅन नाही आहे तसा. आता आपण प्रयत्न करू, एखाद्याला तयार करू कॅमेरामॅन म्हणून. आणि इथून पोहूनच जावं लागणार आपल्याला पण. प्रयत्न करतो मी गाण्यात. ते बघा स्लिपरी जाम. हे मस्त हे आहे छान कुंड. असं 7-8 फूट खोल असेल. तो पलीकडं 15-20 फूट खोल आहे. आणि इथून धबधबे आहेत खाली. एक नंबर. चलो कर लो इंट्रो. मैं प्रवीण जाए भाई, डीएमसी में हूँ. डीएमसी. अरे यार. और प्रकाश चौधरी, कौन? प्रांजल दुबे. ये सब लोग दोस्त हमको यहाँ पे मिले हैं. सभी मुंबई बदलापुर के रहवासी है. और हम लोग आए अभी तैरने के लिए. ये देखो आपको बोला था वैसे व्यू दिखा रहा हूँ. तैरने के लिए हम लोग आए हैं. और ये हमारे नए दोस्त हमको साथ हो जाएंगे. इनका हो गया अभी, अब हम जाएंगे तैरने के लिए. हाँ चले गए. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे आता स्विमिंग करून एक नंबर. आणि आपण आता रजा घेणार आहोत. छान असा निसर्ग एकदम भारी असं वातावरण आहे. बघा कशी मजा घेतात लोक. हा एकदम भारी स्पॉट आहे. तुम्ही वन डे पिकनिक साठी याला प्रिफर करू शकता. एकदम छान असा इथे लोकेशन आहे. अंगणात एक नंबर. लोक गर्दी करतात इथे. खाली मस्त मंदिर आहे. पलीकडे रिसॉर्ट आहेत राहण्यासाठी. आताच माझं पोहून झालंय. आता
जाम मजा येते. हे बघा लोक कसे एन्जॉय करत इथे, मजा येते एकंदरीत. ते आपले मागच्या व्लॉग सारखं सांगितलेलं, तिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे, लवलवणारे गवत गवत, तसंच बघा इथं आजूबाजूला आहे. लवलवणारं गवत आहे, ओपी आहे, जाम स्लीपरी आहे. आपण आपल्या रिस्क वरती इथं यावं आणि मजा करावी. असं वाटते वन डे पिकनिक आरामात देऊ शकतात तुम्ही इकडे. छान आहे. हे बघा लोक जेवण बनवण्यासाठी इथे येते. मस्त वरती जाऊन आता ते जेवण बनवणार, पार्टी करणार, मजा करणार आणि आम्ही वापस जाणार. हा, वा 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 वा, मस्त मजा आहे इकडे. एक नंबर, एकदम वरतून पण पाऊस येऊन झालाय छोटा छोटा. मजा येत आहे, आवडला इथे. परत कधी तुम्हाला नव्याने एक्सप्लोर करेल मी स्पेशल व्हिडिओ घेऊन. हे बघा कसं स्विमिंग करतात, एक नंबर, एक नंबर भारी स्पॉट आहे हा. तुम्ही नक्की विजिट करा. बदलापूर ईस्टला बघा कोंडेश्वर नावाचं गाव आहे, तिथे आहे. ते कमळी सिरियल आहे बघा, झीटीव्हीची मराठीवाल्याचे. घरचे लोक बघतात ना म्हणून माहिती आहे. सिरियल बघत नाही आपण, तुम्ही बघू पण नका, पण कारण आपण कोणत्या चॅनलचं प्रमोशन करत नाही ना सर. असं नाही, छान सिरियल बघा तुम्ही. इथे ह्याच गावामध्ये ती शूटिंग होते बघा. आणि हेच ते धबधबे, तुम्हाला धबधब्याचं दर्शन करवायचं होतं म्हणून मी इथे आलो आज. छान एक्सप्लोर करत आहे मी ह्या वातावरणात. मला या वातावरणात जामच आवडत. नमस्कार सर, नमस्कार. आमचे नवीन मित्र मंडळी शॉक होते, आम्ही व्हिडिओ बनवत येतो. छान मजा येते इथे व्हिडिओ बनवताना, आवडत आहे. ते मस्त छोटे छोटे बाळा पण पोहायला. अलीकडचा जो कुंड आहे तो म्हणजे पूर्ण नॅचरल बनलेले हे कुंड, दगडामध्ये एकदम असे दगडामध्ये पाणी आदळून आदळून खोल झालेलं आहे आणि तिथे नॅचरली वातावरण बनलेलं आहे तसंच. आपण पण बसलेलो आहे पाण्यामध्ये सध्या, मजा करत. जाम स्लीपरी, आमची मजा येते. भरपूरच पब्लिक आलेली इकडे आज. संडे खाली महाप्रसाद आहे, आपण आलो, महाप्रसाद पण भेटला आपल्याला आणि सोबतच पोहण्याचा पण आनंद घेतला आपण. मस्त मजा आली पोहताना. बऱ्याच दिवसांनी गावात आपण लहानपणी तर जाम पोहण्याचा वेळ, पोहणं म्हणजे आपला छंद, जीव की प्राण, खूप पोहायचो. आता पोहायचं तर आहेच, पण सुट्टी, जिम्मेदारी, नोकरी, सगळ्या गोष्टी बघून सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात एकंदरीत. हे बघा मस्त मजा करतायत लोक इकडे येऊन. हे बघा सगळे दाखवतोय तुम्हाला मजा कसे चाललेत. पण इकडे बघा स्लीपरी आहे जाम, तरी बरंच पोहणं तरी बरंच प्रिफर करावं इथे यायला. नाहीतर पुढच्या साईडनं पण छान छान स्पॉट्स आहेत, म्हणजे जास्त खोल नाही आहे, ते खोल आहे जरा, तर प्रॉब्लेमॅटिक आहे. पोहणं असेल तरच त्या म्हणजे चांगलं पोहणं लागेल आणि वरतून फिटनेस, कारण तिकडं जाम स्लिपरी आहे. पडलं बिडलं तर स्वतःच्या रिस्क वर बाहेर यायला लागेल, अशी गोष्ट आहे. म्हणून तिथे यायचं आहे तर ते फक्त पोहणाऱ्यांनी, ज्यांच्या ट्रेकिंग साठी गट्स आहेत तेच यावा. खाली बस, खाली तेवढं पाणी नाही, काय नाही, एकदम निवांत पोहणारे सगळे पोहू शकतात. हा, तर आता आपण एकंदरीत या स्पॉटची रजा घेऊया. आणि आजचा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट हवे आहेत, माझ्याकडून काय केलं गेलं पाहिजे, समोरच्या व्हिडिओमध्ये मी कुठला टॉपिक घेऊ, कुठल्या ठिकाणी जाऊ, किंवा कुठले लोकेशन तुम्हाला पकडावं. कुठले लोकेशन म्हणजे लोकेशन ते मागत तुम्हाला, म्हणजे धबधबा, नॅचरल स्पॉट्स, पिकनिक स्पॉट्स, डॅम, लेक्स, जवळपासच आपला सगळं काही एकदम ग्रीनरी मध्ये राहतो.
तर सांगा मला, आपण कसं व्हिडिओ बनवत जाऊ. आणि नवीनच चॅनल आहे माझं, की जे टॉक्स म्हणून, तुम्ही नक्की त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला तुमची साथ असू द्या, जेणेकरून लवकरात लवकर आपण चॅनल ग्रो करू. आणि मला तर व्ह्यूज तर बऱ्यापैकी यायला लागले आता. म्हणजे माझा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडायला लागलाय. एकंदरीत हे दिसतं व्ह्यूज वरती छान. मग आता तेवढं सबस्क्राईब पण केलं तर बरं होईल. म्हणजे मी आपला आभारी असेल. धन्यवाद. आपण आता या निसर्गरम्य वातावरणाची रजा घेऊयात. धन्यवाद मला बघितल्याबद्दल किंवा माझ्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल. मी आपला ऋणी असेल. थँक्यू व्हेरी मच.